जवळपास गेल्या 1.5-2 वर्षापासून मनोज जरांगे हे 58 लाख नोंदीतून 3 कोटी मराठी आरक्षणात गेले असे स्टेटमेंट मी त्यांचं ऐकलेले. पुन्हा 58 लाख नोंदीतून 4 कोटी 22 लाख मराठी हे आरक्षणात गेले असे मी स्टेटमेंट त्यांचं ऐकलेले. आणि या स्टेटमेंटमुळं काय व्हायला लागलं, एक गावागावात जे गावगाड्यातला खेड्यापाड्यातला जो मराठा असेल मराठा ओबीसी असेल यांच्यामध्ये एक वैमनस्य एक तणाव निर्माण झालेला आहे ऑलरेडी. पुन्हा या आकडेवारीमुळे पुन्हा तणाव निर्माण होऊ शकतो. पण माझं एक मत असं आहे की मनोज जरांगे यांच्या विधानाला मी महत्व देत नाही, मी तरी महत्व देत नाही आणि समाजालाही महत्व दिलं नाही पाहिजे. 58 लाख नोंदीतून 3 कोटी मराठी आरक्षणात गेले आणि 4 कोटी 22 लाख मराठी आरक्षणात गेले, मी त्यांच्या याला महत्व देत नाही. पण घटनात्मक पदावर असलेले माननीय मंत्री महोदय विखे पाटील साहेब हे सुद्धा म्हणजे जाणून बुजून करतात की काय, किंवा मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर पांघरून घालण्यासाठी करतात का काय. कारण काय असतं माहितीये का, सुप्रीम कोर्टाचा एक निर्देश न्यायसंहितेनुसार ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजे मोदीजी आणि शहा साहेबांनी हा एक कायदा आता नवीन लागू केला की जनतेचा विश्वास तोडणं, म्हणजे जनतेचा विश्वास तोडणं. याच्यामध्ये तुम्हाला कलमा दिलेले आहेत की तुम्ही जनतेला विश्वासात करू नका. म्हणजे विखे पाटील साहेबांना प्रेसमध्ये बोलले की 12 लाख हे कुणबी प्रमाणपत्र मिळाले, 48 लाख नोंदीतून 12 लाख कुणबी प्रमाणपत्र मिळाली. आणि त्याच्यानंतर मनोज जरांगे म्हणाले की 58 लाख नोंदीतून 3 कोटी मराठी आरक्षणात गेले. आता मनोज जरांगेचं स्टेटमेंट थोडं बाजूला ठेवू, पण मुख्य जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब हे घटनात्मक पदावर आहे. आणि पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे की त्यांनी 8 दिवसात हा निर्णय, कारण सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार तक्रार दिल्यानंतर 8 दिवसाच्या आत दुईतून एक कोणताही निर्णय घेणं आवश्यक आहे. एक तर त्यांनी मंत्री महोदय विखे पाटील साहेब जर त्यांनी त्यांचा शब्द मागे घेतला नाही तर मला राज्यघटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेने मला हायकोर्टात जाण्याचा अधिकार दिलेला आहे आणि तो मी अधिकार देणार आहे. कारण भारतीय दंड संहिता आयपीसी कलम 177 सार्वजनिक सेवकास खोटी माहिती देणे, 182 सार्वजनिक अधिकाऱ्यात चुकीची माहिती देऊन त्याचा गैरवापर करून आणणे, 505 पुन्हा जनतेमध्ये भ्रम आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणे, 153A विविध समाज घटकामध्ये वैमनस्य निर्माण होईल असे कृत्य करणे, कलम 426 420 फसवणूक. जर जाणीवपूर्वक दिशाभूल करून लाभ मिळण्याचा हेतू सिद्ध झाला तर सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तीकडून खोटी माहिती देणे ही लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीशी संबंधित आहे. त्यामुळं सन्माननीय मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलीस प्रशासनाने जर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली नाही तर भारतीय न्याय संहितेनुसार मला हायकोर्टात जाण्याचा अधिकार दिलेला आहे. काय विखे पाटलांनी म्हणले होतं नेमकं? विखे पाटील मंत्री महोदय विखे पाटील साहेब हे 48 लाख नोंदीतून 12 लाख कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहे असं त्यांनी जाहीरपणे स्टेटमेंट केलेलं आहे. किती आहे ऍक्च्युअल ही आकडेवारी मी सोबत आणलेली, ही आकडेवारी आहे, ही आकडेवारी ही मराठवाड्याची, ही विभागीय आयुक्तांना दिलेली आकडेवारी, म्हणजे प्रशासनाची आकडेवारी ही आकडेवारी आहे. म्हणजे मराठवाड्यात एकूण नोंदी आहे 49,059 नोंदी आहे आणि त्याच्यात प्रमाणपत्र वितरित झालेले आहे 2,88,789 प्रमाणपत्र वितरित झालेले आहेत. ही आकडेवारी मराठवाड्याची. मग महामानव पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांचं श्रेय तुम्हाला घ्यायचं, कारण अमरावती विभागात, नागपूर म्हणत नाही, फक्त अमरावती विभागात जरी म्हणलं तर 25 लाख नोंदी, पुणे विभागात, नागपूर विभागात, कोकण विभागातल्या हे वेगळ्या नोंदी 25 लाख नोंदी. मग त्या 25 लाखातून 48 लाख म्हणजे तुम्हाला श्रेय घ्यायचं का त्या महामानवांचं? त्याच्यामुळे या अशा चुकीची माहिती प्रसारित करणं हे कायद्यानं गुन्हा आहे आणि पोलीस प्रशासनानं 8 दिवसात हा निर्णय घेणं बंधनकारक आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार. जर पोलीस प्रशासनानं 8 दिवसात, मी तक्रार दिल्यापासून 8 दिवसात जर निर्णय घेतला नाही तर मला हायकोर्टात जाण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेने दिलेला आहे. कारण ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजे विश्वास तोडणे हे मोदी साहेब आणि शहा साहेबांनी हा कायदा केलेला आहे आणि त्या कायद्याचं उल्लंघन राधाकृष्ण जे एक जबाबदार पदावर असलेले, घटनात्मक पदावर असलेले विखे पाटील साहेब करत आहेत असं माझं. हो, हायकोर्टात जाणार मी. फक्त विखे पाटलांच्या विरोधात कोर्टात जाणार आहेत की त्यामध्ये जरांगे यांचा समावेश राहणार आहे? हे बघा, जरांगे कुठल्याही घटनात्मक पदावर नाही, ते कुठं काहीही बरळले तर त्यांच्या शब्दाला महत्व नाही, काहीच महत्व नाही. ते कधी म्हणते 58 लाख नोंदीतून 2.5 कोटी मराठे आरक्षणात गेले, कधी म्हणते 3 कोटी गेले. आणि असंही स्टेटमेंट माझ्याकडे पेनड्राईव्ह मध्ये सेव्ह आहे की 4 कोटी 22 लाख मराठे आरक्षणात गेले. मला सांगा,
विदर्भात ऑलरेडी आरक्षणाच आहे ना, कोकणातले कुणबी आरक्षणाच आहेत ना, पुणे विभागात आहे, नागपूर विभागात आहे, पुन्हा इकडे खानदेशात आहे. तुम्ही त्यांचं श्रेय तुम्ही घेता का? मराठवाड्यातली तुम्हाला आता आकडेवारी सांगितली 2,88,789 कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे. मग ते श्रेय पण तुम्ही घेणार का? हे श्रेय तुमचं जे श्रेय आहे ते श्रेय मी मान्य करतो. तुमच्यामुळे 49,059 नोंदी मिळालेल्या आहे. 58 लाख नोंदीचा आणि तुमचा काही संबंध नाही. जवळपास 2.25 कोटी DPR तपासण्यात आले, महाराष्ट्रभरातले अभिलेखे तपासण्यात आली. त्या 2.25 कोटी अभिलेखामधून 49,059 नोंदी सापडल्या मराठवाड्यामध्ये फक्त. आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणता 58 लाख नोंदी आणि त्याच्यातून 3 कोटी मराठा आरक्षणात गेले. हे कुठल्याही तथ्याशी आणि सत्याशी धरून नाही. त्यामुळं मनोज जरांगे यांच्या स्टेटमेंटला मी तरी व्यक्तिशः महत्व देत नाही. पण घटनात्मक पदावर असलेल्या मंत्री महोदय राधाकृष्णजी विखे पाटील यांनी 48 लाख नोंदीतून 12 लाख मराठी कुणबीमध्ये गेले, आरक्षणात गेले. हे 100% चुकीचं आहे. त्या विरोधात मी हायकोर्टात जाणार आहे. किती दिवसाचा अल्टिमेटम तुम्ही दिला? 8 दिवसात दिले ना. हे बघा, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार तक्रार दिल्यानंतर 8 दिवसात कोणताही एक निर्णय पोलीस प्रशासनाला घेणं आवश्यक आहे. जर पोलीस प्रशासनानं यावर ऍक्शन घेतली नाही, जर विखे पाटील साहेबांच्या वक्तव्यावर जर त्याने आक्षेप घेतला नाही, गुन्हा नोंद केला नाही, तर मला हायकोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही. जरांगीमुळे सामाजिक तेढ वाढले. हा, हे बघा, त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा असं म्हणतात. जरांगेमुळे सामाजिक तेढ गावागावात जे अगोदरचा जो गावगाड्यातला मराठेतर मराठा ओबीसी जो समाज होता, त्याच्यामुळे गावगाड्यात वैमनस्य निर्माण झालेला आहे त्यांच्या वक्तव्यामुळं. आणि जो अगोदर बांधाला बांध होता, मराठा समाज असेल, वंजारी समाज असेल, माळी असेल, तेली असेल, साळी असेल, कुंभार असेल, मुस्लिम असेल, हे सगळे एकामेकाच्या गावगाड्यात नांदत होते. आता मराठा समाजाला जो बहुसंख्य असलेला महाराष्ट्रातला मराठा समाजाला मोठा भाऊ म्हणून मान होता, सन्मान होता. पण मनोज जरांगेच्या ह्या 1.5-2 वर्षातल्या कृतीमुळं, ह्या गैरप्रकारामुळं आणि बेजबाबदार वागण्यामुळं मराठेतरामध्ये वाद निर्माण झालेला आहे. आणि मोठा भाऊ जो मराठा समाजाला जो मान होता, तो मान मनोज जरांगेच्या वक्तव्यामुळे गमावलेला आहे. हो, ऍक्शन तर घ्यायलाच पाहिजे. कारण मी तक्रारी मी दोघांच्याही विरोधात तक्रार आहेत. दोघांच्याही विरोधात हे काय, दोघांच्याही विरोधात मी हे केलेलं आहे. विशेष तो आहे माझा, कुणबी प्रमाणपत्र वाटप बाबत चुकीची व दिशाभूल माहिती करणारी माहिती प्रसारित केल्याबद्दल माननीय राधाकृष्ण विखे पाटील तसेच मनोज रावसाहेब जरांगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, असं मी दोघांच्याही बाबतीत हे केलेलं आहे. पण घटनात्मक पदावर विखे पाटील साहेब आहेत, त्यांच्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी माझी पोलीस प्रशासनाकडून विनंती आहे. आणि माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक साहेबांना मी हे ऑफिसमध्ये जाऊन त्याची ओशी घेतली आणि त्याची तक्रारी दिलेली आहे.